नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे भोळा साक्षीदार ही कथा. चला तर ऐकूया. सकाळी 10च्या दरम्यान इन्स्पेक्टर कबीर कामावर येत असताना त्याचा मोबाईल वाजला. त्याची असिस्टंट ज्योती फोनवर होती. गुड मॉर्निंग सर. मेहरनगरला कच्ची चाळीत नकली इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. मी तिथे पोचली आहे. ठीक आहे, मी पण येतोच. तोपर्यंत काम सुरू कर. असं म्हणत कबीर पण साधारण 15 मिनटात मेहरनगरला पोचला. त्याला बघताच ज्योती सामोरी आली आणि एक कडक सॅल्यूट मारून म्हणाली, सर, मी फोरेन्सिक टीमला बोलवलेलं आहे आणि जिथे घटना घडली ते हे घर. 3 खोल्या एका सरळ रेषेत होत्या. सुरुवातीच्या 2 खोल्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. शेवटच्या खोलीचं दार उघडं होतं आणि त्यातून आतलं कुलूप तोडलेलं कपाट स्पष्ट दिसत होतं. काही इनपुट मिळालेत का? कबीरने विचारलं. सर, इथे भोलानाथ सोळंकी हा किशोरीलाल पडिया यांच्याकडे पडेल ते काम करणारा माणूस राहतो. 2 खोल्या तो वापरतो. त्याची फॅमिली सध्या गावी गेलेली आहे आणि शेवटच्या खोलीत किशोरीलालने त्याचं एक फक्त कपाट ठेवलं होतं आणि त्या खोलीला त्याचं कुलूप होतं. आज सकाळी 7च्या दरम्यान आम्ही इन्कम टॅक्सकडून आलो आहोत असं सांगत 3 जणं घरात घुसले. सर्व घर शोधून काही मिळालं नाही म्हणून त्यांनी जबरदस्तीने कुलूप तोडून किशोरीलालच्या खोलीत प्रवेश केला. कपाटाचं पण कुलूप तोडलं आणि त्यात असलेले अंदाजे 10 लाख रुपये जप्त केले असं भोलाला सांगितलं आणि भोलाकडूनच त्यांनी एक बॅग घेऊन त्यात पैसे भरले. बरं, मग पैसे जमा करण्यासाठी आपल्याला IT ऑफिसमध्ये जावं लागेल असं त्यांनी भोलाला सांगितलं आणि त्याला घेऊन ते निघाले. साधारण 5-6 किलोमीटरवर एका चहाच्या टपरीवर ते थांबले आणि भोलाला म्हणाले की तुझा यात काही हात नाही असं आम्हाला वाटतंय, म्हणून तू जाऊ शकतो. उद्या सकाळी किशोरीलाल बरोबर ऑफिसला ये असं सांगून त्यांनी त्याला घरी पाठवलं. घरी पोचताच भोलाने किशोरीलालला संपर्क केला. किशोरीलालने रेड नकली असल्याचं ताबडतोब ओळखलं आणि तक्रार नोंदवली. मग भोलाला त्यांनी काही डिटेल दिलेच? तोच तर प्रॉब्लेम आहे सर. भोलानाथ नावाप्रमाणेच खरंच भोला आहे. तो जरा मंद आहे. कामाला चांगलं आहे. त्याला कोणती गाडी होती ते पण सांगता येत नाही. गाडीचा रंग दरवेळेला वेगळाच सांगतो. त्या तिघांचं वर्णन पण नीट करत नाही. कधी म्हणतो दाढी मिशावाले होते, कधी म्हणतो सफाचट होते आणि आपण रागावलं तर रडवेला चेहरा करून गप्प बसतो. तू मुद्दाम तर करत नाही? नाही सर, अजिबात नाही. किशोरीलाल पण त्याच्याबद्दल संशय घेत नाही. भोला असं काही करणारच नाही असं किशोरीलाल पण म्हणतो. किशोरीलालचं या कॅशबद्दल काय म्हणणं आहे? धंदा बदलायचा विचार करत आहे. लागतील म्हणून मी बाजूला ठेवले होते, पण भोलाच्या गहाळपणामुळे आता वाट लागली असं त्याचं म्हणणं आहे. आणि आता इन्कम टॅक्सवाले पण त्याच्या मागे लागणार. तो पेनल्टी भरायला वगैरे तयार आहे, पण आधी पैसे तर मिळू द्या असं म्हणतो आहे. बर, तू असं कर, किशोरीलालचं स्टेटमेंट घे, मी भोलाशी बोलतो. भोला रडवेला चेहरा करून खोलीतच एका खुर्चीत बसला होता. कबीरने दुसरी खुर्ची ओढली आणि त्याच्याजवळ जाऊन बसला आणि त्याला म्हणाला, भोला, मला तुझी जरा मदत हवी आहे. मी कसली मदत करणार?
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मी जे काही तुला विचारेल ना ते जरा आठवण सांगायचं, बस एवढीच मदत. हां मग ठीक आहे, विचारा. बोला, जरा आठवण सांग. ते तिघं घरात आले तेव्हा दार उघडं होतं की बंद होतं? हे तर फार सोपं आहे, दार बंद होतं. बरं, दरवाजावर नाव कोणाचं आहे, पाटी कोणाची आहे? किशोरीलालची. बरोबर. आता नीट आठवून सांग. ते दार उघडल्यावर आत आले आणि तेव्हा तुला काय म्हणाले? जरा थांबा, हां आठवून सांगतो. हां आठवलं. ते म्हणाले, भोलानाथ, आम्ही इन्कम टॅक्सकडून आलो आहोत, आम्हाला घराची झडती घ्यायची आहे. शाबास. आता मला एक सांग, दरवाजावर किशोरीलाल नाव आहे आणि ते आल्याबरोबर तुला भोलेनाथ असं का म्हणाले असतील बरं? हो, त्यांना कोणीतरी सांगितलं असेल ना. बरोबर. याआधीच कोणीतरी सांगणारा तुला भोलेनाथ पण म्हणत असणार ना, हो की नाही? हो हो बरोबर आहे. पण या तिघांना मी आधी कधीच बघितलं नाही होतं. हां खरं आहे, पण तुला भोलेनाथ म्हणून ओळखणारे किंवा भोलेनाथ म्हणणारे असे किती लोक आहेत? जरा आठवण सांग बरं. असं होय, सांगतो. एक म्हणजे आमचे गणूकाका, दुसरे हरिभाई आणि तिसरा म्हणजे विशाल, माझा मावस भाऊ. हां बस हे तिघंच. होय का? बरं. हा विशाल कुठे असतो आणि काय करतो काय तो? इथेच असतो की. आणि काय करत नाही ते विचारा. कापडापासून पापडापर्यंत सर्व धंदे करून झालेत, एकात टिकत नाही बघा तो. मग त्याला नेहमी पैशाची गरज असणार नाही का? हो असतं ना. मग तुला मागतो का? मागतो. मग तू देतो की नाही? काही छोटी अमाऊंट असली तर देतो, 1000-2000, पण मोठी असली तर कुठून देणार? हां ते बरोबर आहे म्हणा. एवढेच त्यांनी तुला काही अशी मोठी रक्कम वगैरे मागितली, काही आठवते का? अहो मागच्याच आठवड्यात 50,000 मागत होता, कुठून देणार? मग काय नाही म्हणालो. मग त्याला राग आला असेल ना, काही वादावादी झाली का? हो तर मला म्हणतो कसा, ते आतल्या खोलीतलं किशोरीलालचं कपाट फोड, त्यात नक्कीच पैसे असणार. पण मी त्याला साफ सांगितलं, त्या कपाटात काय आहे हे मला माहीत नाही आणि माहिती करून घ्यायची गरज पण नाही. तुला काय पाहिजे असेल तू किशोरीलालला भेट आणि त्यांच्याशी बोल. मग काय गेला तणतण. किशोरीलालला भेटला की नाही ते मात्र मला माहीत नाही. हां बरं, ही केव्हाची गोष्ट आहे? अहो मागच्याच आठवड्यात म्हणालो ना. हो बरोबर आहे. त्यानंतर विचारा भेटला का? नाही, अजिबात तोंड दाखवलं नाही अजून. त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर दे बरं जरा. बरं, आता त्या तिघांनी तुला सकाळी कुठे नेलं ते आपण चेक करायचं आहे. चल असं म्हणत तिघंही जीपमध्ये बसले. आता भोला, तू सांगशील त्या रस्त्याने आम्ही जाणार आणि तू सांगशील तेवढ्याच स्पीड असणार, ठीक आहे? हां ठीक आहे, चला. तिथून मात्र भोलाने सुरुवात चांगलीच केली. त्याने हायवेपर्यंत सरळ गाडी नेली. नंतर एक 10 मिनिटातच भोला सांगत होता तसा एक धाबा दिसला. पण हाच तो धाबा. कबीरने धाब्याच्या मालकाला विचारलं की सकाळी भोला आणि इतर 3 माणसं इथं आली होती का? नाही, मालकाने ठामपणे सांगितलं. नीट आठवून सांगा. तुम्ही त्यावेळी कदाचित नसाल, दुसरं कोणी असेल. शक्यच नाही, मी सकाळपासून इथून हल्लो पण नाही. यांचा काहीतरी गोंधळ उडाला असेल.
मला खोटं बोलायचं तसं काय कारण आहे? हो, तेही खरंच आहे म्हणा. कबीर काहीच निराश होऊन म्हणाला. तेवढंच त्याच्या मनात एक विचार आला की हा आधी म्हणत होता की 20 मिनटं लागली, आपण इथे ते 10 मिनटातच आला. म्हणून त्याने ड्रायव्हरला गाडी तशीच सरळ पुढे न्यायला सांगितली. यावेळी मात्र कबीरचं नशीब जोरावर होतं. बरोबर 15 मिनिटांनी दुसरा एक धावा लागला, जवळपास तसाच. येथील मालकाला मात्र भोला सकाळी इथे आला होता हे आठवलं, पण गाडीबद्दल मात्र त्याला काही नीटसं सांगता आलं नाही. जुनी होती, रंग उडालेला होता, एवढंच तो सांगू शकला. बरं, इथून ते परत फिरले की सरळ गेले? नाही साहेब, ते सरळ गेले. हां, अजून एक गोष्ट, एक इथेच आधीच एक माणूस बसला होता, तो त्यांच्याबरोबर गेला. बरं, बहुतेक हा विशाल असेल, कबीरच्या मनात आलं. नंतर ते गेलेत कुठे सांगू शकता? हो, सरळ राजकोटच्या दिशेने गेलेलेत. हे ऐकल्यावर कबीरला जरा हायसं वाटलं. त्याने परत गाडी हायवेला घेतली. त्याच्या अंदाजानुसार 5-6 किलोमीटरवर टोल नाका होता. तिथे त्याला गाडीचं सर्व डिटेल्स मिळाले. एवढेच नव्हे तर CCTVवरचे फुटेज पण मिळाले. आणि मुख्य म्हणजे भोलाने तिघांना ओळखलं. त्यानंतर पुढचं काम तसं यांत्रिक होतं. त्याप्रमाणे नाकेबंदीचे आदेश देऊन आणि ज्योतीला इन्फॉर्म करून त्याने एक समाधानाचा सुस्कारा सोडला. अपेक्षेप्रमाणे रात्री 2च्या आत विशाल आणि इतर तिघांना पकडण्यात आलं. पोलिसी खाक्या दाखवत्यात चौघांनी गुन्हा कबूल केला. कपाटात पैसे आहेच एवढाच विशालचा अंदाज होता, पण एवढे असतील असं त्यालाही वाटलं नव्हतं. त्यातलं कोणीही सराईत गुन्हेगार नव्हते आणि भोला आपल्याला सहज ओळखेल या भीतीने विशाल आधीच धाब्यावर जाऊन बसला होता आणि तिथून त्या तिघांना जॉईन झाला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या दरम्यान भोला परत इन्स्पेक्टर कबीरसमोर हजर झाला आणि म्हणाला, साहेब, सर्व तपासाचं काम झालं असेल, पैसे मिळाले असतील तर मला माझी तेवढी बॅग परत द्या ना. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती भोळा साक्षीदार ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.